नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे की नाही येत आहे फक्त एवढं सांगा, कन्फर्मेशन द्या, म्हणजे आपण आपल्या क्लासला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे? हो सर. ओके ओके, चला ठीक आहे. सर्वांना आवाज येत आहे माझा व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. आणि तुमच्यासाठी आता पहिले स्क्रीन मी तो ओके करतो, स्क्रीन तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला हे दिसलं पाहिजे, स्क्रीन दिसणं गरजेचं आहे ना. म्हणून इथं स्क्रीन दिसण्यासाठी तुम्हाला मी इथं पहिले स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला सर्वजण तुम्ही हे पाहू शकता. तुमचे मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही या क्लासमध्ये जॉईन करू शकता. ठीक आहे, ग्रुपवरती लिंक टाकू शकता. हां, बाकीचे शेअर करू नका स्क्रीन. तुमचं स्क्रीन शेअर करायचं नाही आहे, माझं स्क्रीन मी शेअर करणार आहे बाबा. नाही तर तुम्ही आपले स्क्रीन दाखवता. तुम्ही काय शिकवता? तुम्ही नंतर शिकवता, पहिले शिकून तर घ्या, नंतर तुम्ही शिकवता. ठीक आहे, बरं. आता मी दिसत असेल ना तुम्हाला स्क्रीनवर की नाही दिसत आहे? पहा बरं, स्क्रीनवर दिसून राहिलो काय नाही दिसून राहिलो? बरं, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळी सर्वजण उठले पाहिजे. सकाळी क्लासमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी जर तुम्ही झोपेतून उठले तर मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की जो सकाळी उठत असते त्याला पहिली सगळ्यात गोष्ट कोणती बिमारी होणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना जर समजा वॉकिंग केली, रनिंग केली आणि एक्सरसाइज केली तर त्याचा चेहरा असा खुलून दिसते. त्याला ब्युटी पार्लर किंवा तिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. त्याचं ब्युटी पार्लर ऑटोमॅटिक सकाळी उठल्यामुळे सूर्याचे किरण पडतात आणि जे आपला जो रुटीन आहे तो चांगला बनते आणि कोणत्याही बिमारी होणार नाही. आता तुम्ही पाहून राहिले आताच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना बिमाऱ्या तयार होऊन राहिल्या. काऊन माहिती आहे काय? अगदी होत चालले. गेम खेळायचं असेल तर क्रिकेट दिला सोडून हा खेळत बसते मोबाईलवर गेम. अरे मोबाईलवर गेम खेळल्यानं तुमची एक्सरसाइज होत नाही. तो एक्सरसाइज कायचे करते? बोटाची एक्सरसाइज करते. असा गेम खेळते मोबाईलवर आणि बोटायचे. अरे बोटाची डोळ्याची एक्सरसाइज करणं म्हणजे तुम्ही खराब करून राहिले ते एक्सरसाइज. खरोखर तुम्ही ग्राउंडवरून जाऊन खेळला पाहिजे आणि याच्यावर सर्वात जास्त भर दिले पाहिजे. आता सरकारनं काही नियम काढले, पण अजून काहीतरी जोर जर दिला तर विद्यार्थ्यांना हा ग्राउंडर असला पाहिजे. मग तो ग्राउंडर असला पाहिजे म्हणून पॉलिटेक्निकवाल्यांना, MSBT वाल्यांना काय केलं माहिती आहे का? तुम्हाला योगा टाकला, योगा अँड मेडिटेशन टाकला तुम्हाला, की बा विद्यार्थ्याची एक्सरसाइज झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला योगा आणि मेडिटेशन दिलं, ज्याच्यामध्ये योगा आणि मेडिटेशनमध्ये तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येणार है ना. योगा आणि मेडिटेशनमध्ये तुम्हाला त्याची प्रॅक्टिस आणि एक्सरसाइज करता येणार. तर पुन्हा एकदा या सकाळच्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करतो. रोज सकाळी, आता सध्या कॉलेज चालू होईपर्यंत आपला जो क्लास राहील तो क्लास किती वाजता राहील? सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान बस. कारण की आता अजून विद्यार्थी यायचे आहेत. जसे जसे विद्यार्थी जुळतील तसं मग क्लासचा टाइम चेंज होणार. ठीक आहे, पुढे जाऊन. पण सध्या जो डेमो चाललाय तो तुम्ही आता सध्या अटेंड करा. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे? सिलेबस डाउनलोड करायचा. सिलेबस कसा डाउनलोड करसाल तर तुम्ही लिहिसाल इथे MSBT के स्कीम सिलेबस. ठीक आहे, के स्कीम सिलेबस. तुम्हाला सिलेबस डाउनलोड करायचा आहे. तो कसा करायचा तो शिकवतो मी. ठीक आहे, तर तुम्ही गुगलवर गेल्यानंतर MSBT के स्कीम सिलेबस टाकल्यानंतर तुम्हाला इकडे खूप सारे वेबसाईट दिसतील. एक दिसते इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी वेबसाईट दिसणार तुम्हाला कोणती? हे के स्कीम सिलेबसवाली. त्याच्यानंतर दिसणार MSBT के स्कीम करिक्युलम सर्च. ठीक आहे, त्याच्यामधली कोणती एक क्लिक करा. जसं की मी आता हे MSBT के स्कीम करिक्युलम सर्च करतो. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करतो. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा या वेबसाईटवर घेऊन जाते. ही जे याच्यावरती क्लिक केलं मी, MSBT के स्कीम, इथं चालू आहे याचं सर्चिंग. कुठून समजणार? इथं चालू आहे तुमचं सर्चिंग. दिसून राहिलं की नाही? यस ऑर नो बोलत चला रे. नाही काय दिसत नाही आहे काय? आवाज येत नाही आहे का? यस बोलत चला. हा, आता बघा, आता लक्ष द्या. इथं सगळ्यात हा ओके ठीक आहे, व्हेरी गुड. चला बंद करा माईक. आता लक्ष द्या. स्कीम जे आहे, स्कीम मध्ये म्हटलेलं आहे सिलेक्ट स्कीम. कोणती स्कीम सिलेक्ट करायची आहे तर लक्ष द्या. इथं गेले तुम्ही, सिलेक्ट स्कीमवर गेले. आपली जे स्कीम आहे ते आहे के स्कीम. कोणती स्कीम आहे? के स्कीम. के स्कीम वरून तुम्हाला सिलेबस डाउनलोड करायचा आहे. तर इथं तुमचा जो ब्रांच आहे ती निवडायची आहे. ब्रांच कशी निवडसाल? प्रथमेश, ब्रांच कशी निवडसाल? कोणती ब्रांच आहे तुझी प्रथमेश? सांग, ब्रांच कोणती आहे प्रथमेश? इलेक्ट्रिकल सर. इलेक्ट्रिकल. तर ज्याची जे ब्रांच आहे, हा ज्याची जे ब्रांच आहे ना त्यानं इथं जाऊन आपली ब्रांच निवडा. ठीक आहे, इलेक्ट्रिकल वाला ई वाला येईन. ठीक आहे, कम्प्युटर वाला CO वाला येईन. हे बघा, डिप्लोमा CO जो आहे डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिन. समजा आता आपण कम्प्युटरला घेतली तर ज्याला कम्प्युटरला करायचं आहे तो कम्प्युटरला अटॅच होईल. ठीक आहे, ज्याला कम्प्युटरला ऍडमिशन घ्यायची आहे तो कम्प्युटरला जाईल. ज्याला IT मध्ये घ्यायची असेल तो IT मध्ये जाईल. ज्याला सिव्हिल घ्यायची सिव्हिल, कम्प्युटर म्हटलं तर CO. ठीक आहे, IT वाल्याला जायचं असेल तर IT मध्ये तुम्ही इथे जाऊन पाहू शकता.
ठीक आहे. हे इथं तुम्हाला ऑप्शन आहे. जसं मी सीओ सिलेक्ट केला, जसं बा सीओ सिलेक्ट केला त्याच्या समोर इथं तुम्हाला सिलेबस भेटला तुमचा, है ना. हे इथं तुम्हाला तुमचा सिलेबस भेटला. लक्ष द्या, इथं तुम्हाला सिलेबस भेटला के स्कीमचा. प्लीज क्लिक ऑन द कोर्स नेम, कोर्स कोड, व्ह्यू द करिक्युलम. जे पाहायचं असेल ते तुम्ही डायरेक्टली पाहू शकता. हे जे आहे ना, हे स्कीम आहे. स्कीम म्हणजे एवढे सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे, ठीक आहे. तर हे तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर याला आपण डाउनलोड करू शकतो. हे पहा, स्कीम प्रिंट. स्कीम प्रिंटवर गेलो. अजून एक वेळा रिपीट सांगतो मी, राईट साईडला स्कीम प्रिंट आहे, ते स्कीम प्रिंट झाली, ठीक आहे. याच्यावरून हे समजते तुम्हाला की कोणते कोणते सब्जेक्ट किती किती मार्काचे, हे तुम्हाला मी समजून पण सांगतो या लेक्चरमध्ये, ठीक आहे. कारण आपलं जास्त बेसिक चालू आहे. या बेसिकमध्ये सर्व आपल्या ब्रांच, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, IT, कम्प्युटर, हे सगळे विद्यार्थी याच्यात जुळलेले आहे ना. तर तुम्ही तुमच्या मित्रांना या दोन्ही क्लासमध्ये जॉईन करा, म्हणजे जेणेकरून त्यांना समजणार की आपल्याला काय नेमकं शिकायचं आहे ना, काय आपल्याला ॲक्च्युली कुठून कसा अभ्यास करायचा. जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये होतो ना, तर जेव्हा इतकं भारी गेलं इंजिनिअरिंग मला, जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये गेलो तर अक्षरशः रडत होतो, डोळ्यातून अश्रू येत होत्या. असं म्हणजे आता जसं तुम्ही याचे साथ रूमवर, तर रूमवर गेल्यानंतर मी रडत होतो. असं वाटत होतं की सोडून सगळं चाललं जावं. हे सगळं धोपटी बेलणं आहे ते फेकून देतो मी, आणि हे सगळं फेकून मी घरी चाललं जातो. कारण आठवण येत होती, घराच्या बाहेर कधी निघालो नव्हतो. मग आता निघालो तर थोडासा कॉम्प्लिकेशन वाढलं, थोडा त्रास झाला की आपण आता घर सोडून आलो, असं वाटत होतं का कोणते याच्यात गेलो, जहन्नममध्ये गेलो, असं वाटत होतं. मी रडत होतो अक्षरशः. तर हा प्रॉब्लेम येतेच, ठीक आहे. जेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो, अजून तुमचं स्टार्ट व्हायचं आहे, थांबा जरा. तुम्ही रूमवर आल्यानंतर तुम्हाला हे सगळं समजणार. आता नाही समजणार. आता मी किती बळबळ केली तर तुम्हाला समजणार नाही. तर काही दिवस मी रडत होतो, आणि नंतर मग धीरे धीरे माझं रडणं कमी झालं. परंतु आज मी हसत आहो. हेच कारण काय की मी आईवडिलांपासून दूर होतो. नागपूरला माझं इंजिनिअरिंग झालं, आईवडिलांपासून दूर होतो, परंतु मी तिथं माझं सफल झालं. मी अभ्यास केला, है ना. कारण की पूर्ण लाईफ टाईम तर आपण सोबत राहू शकत नाही. काही दिवसासाठी आपल्याला आईवडिलांना सोडावं लागते. म्हणजे ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे काही ना काही कमवण्यासाठी काही ना काही गमवावं लागते. तर हा विषय आहे. तर इथं पहा, वरतं तुम्हाला काय दिलेलं आहे लक्ष द्या. हा प्रोग्राम नेम, ठीक आहे. कोणता कोणता, इथं सर्व ब्रांचेसचे नाव दिलेले, ठीक आहे. मी काही वाचत बसत नाही, इथं सगळ्या ब्रांचेसचं नाव दिलेलं आहे आणि त्याचे कोड दिलेले आहे. ब्रांचेसला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात, AI, AN, BD, CM, CO, CW, DS, HA, IF, IH, ठीक आहे. या ब्रांचेसला हा सब्जेक्ट आहे. आणि इथं पहा 23-24चा हा करिक्युलम आहे, कारण तेव्हाचा सिलेबस बदलला होता. आणि ड्युरेशन आहे 16 वीकचं. 16 वीकचं म्हणजे समजून घ्या तुम्ही, 16 वीक म्हणजे 4 ते 5 महिने, ठीक आहे. आणि किती सेमिस्टरचं असते पॉलिटेक्निक, तर 6 सेमिस्टरचं असते. इथे लिहिलेलं आहे ड्युरेशन ऑफ प्रोग्राम 6 सेमिस्टरचं असते. पहिला सेम, दुसरा सेम. जर तुम्ही पाहिला नसेल तर पहिलेचे व्हिडिओ पहा आपले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमची जे स्कीम आहे ते कोणती आहे, तर के स्कीम आहे. कोणती स्कीम आहे, के स्कीम तुमची आहे, ती इथं दिलेली आहे, ठीक आहे. हे के स्कीम तुम्हाला पाहायचं आहे. आता इथं काय काय दिलेलं आहे समजून घ्या. इथं तुम्हाला किती सब्जेक्ट पाहायचे आहे ते पाहून घ्या. कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला जो आहे, पहिला जो आहे तो बेसिक मॅथमॅटिक्स आहे. दुसरा जो आहे कम्युनिकेशन स्किल आहे, त्याचं नाव काय आहे, इंग्लिश. कम्युनिकेशन स्किल, त्याचं नाव काय आहे, इंग्लिश. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्समध्ये काय येते लक्ष द्या रे, फिजिक्स आणि केमिस्ट्री. काय ते, फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्याच्यानंतर आहे चौथा जो सब्जेक्ट आहे, चौथा सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ ICT. चौथा जो सब्जेक्ट आहे फंडामेंटल्स ऑफ ICT, हा कम्प्युटरचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हे तर 3 सब्जेक्ट झाले आपले टोटल. हे 3 सब्जेक्ट कोणते झाले, थेअरी. हे 3 सब्जेक्ट कोणते झाले, थेअरी सब्जेक्ट आहेत. आणि प्रॅक्टिकल कोणते कोणते आहेत तुम्हाला हे रिवाईज करून राहिलो. तुम्हाला शिकवलेलं आहेच मी हे, तरी एकडा रिवाईज करून राहिलो जे कम्प्युटरमध्ये आहे ते. हे बघा, हा फंडामेंटल ऑफ ICT. आणि त्याच्यानंतर यालाच आपण वर्कशॉप, इंजिनिअरिंग वर्कशॉप म्हणतो. दुसरा एक इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे, ठीक आहे. याची प्रॅक्टिस करावी लागते कम्प्युटर ग्रुपसाठी. आणि त्याच्यानंतर आहे योगा आणि मेडिटेशन. आताच तुम्हाला सांगितलं की सकाळी लवकर उठत जा, ठीक आहे. सकाळी लवकर उठल्याने ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही. काही काही पोरं करत जातात बरं ब्युटी पार्लरमध्ये, 500-500 1000 रुपये खर्च करून येतात. ते फेस वॉश लावतात, अजून काय फेशियल असते, आहे ना, अजून वेगवेगळे क्रीम असतात, त्याच्यावर खर्च करतात पोरं चांगलं दिसायसाठी, ठीक आहे. तर सर्वात चांगला उपाय काय सांगितला, सकाळी लवकर उठा. तर याच्यानंतर इथं आहे फंडामेंटल ऑफ ICT. हा पहिला फंडामेंटल ऑफ ICT आपण पाहू, पहिला प्रॅक्टिकल. दुसरा आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप. त्याच्यानंतर आहे योगा अँड मेडिटेशन. आणि त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. हा थोडासा पोरांना कठीण जाते. काऊन, ग्राफिक्समध्ये ड्रॉइंग आहे, आणि ड्रॉइंग काढणं म्हणजे हे सर्वात कठीण काम आहे.
ड्रॉइंग काढणं सर्वात कठीण काम आहे. पण काही काही पोरं एवढे आहेत की हुबेहूब चेहरा काढतात, हुबेहूब. एक माझा विद्यार्थी होता, त्या विद्यार्थीचं नाव कृष्णा मालठणकर होता. त्यानं एक कृष्णा नावाचा अजून विद्यार्थी होता, त्यानं काय केलं, माझा हुबेहूब चेहरा बनवला आणि त्याचं गिफ्ट मला दिलं. मी विचार करत राहिलो, यार हे जसं का तू यानं फोटो काढला, सेम टू सेम जसं आपण फोटो काढतो ना आपण, तसं सेम टू सेम कॉपी बनवली आणि मला दिली. अशी काही विद्यार्थी आहे की ड्रॉइंग त्यांची चांगली आहे, त्याची ड्रॉइंग चांगली आहे, त्याला हा विषय सोपा जाते. कोणता? इंजिनिअरिंग ड्रॉइंग. प्रत्येकाचा आपापला एक फील्ड आहे, ज्याचा गड आहे, ज्याच्यात आहे तो त्याच्यात पक्का आहे. समजा मॅथमॅटिक्स, ज्याचं गणित चांगलं आहे तो मॅथमॅटिक्स त्याला आहे सोपी जाईल. आता तुम्ही म्हणता सर इकडे काय आहे हे, तर इकडे आहे ना, याचं शॉर्टकट नाव आहे. बेसिक मॅथमॅटिक्सला BMS म्हणतात, इंग्लिशला ENG म्हणतात, बेसिक सायन्सला BSc म्हणतात. याला फंडामेंटल ऑफ ICTचा शॉर्टकट नाव आहे ICT. याचं नाव जे आहे ते WPC आहे. WPC म्हणजे वर्कशॉप. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे योगा अँड मेडिटेशनला शॉर्टकट नाव काय? YAM. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं शॉर्टकट नाव काय? EGP. तुम्ही म्हणसाल सर याचं काम काय? जेव्हा टाइम टेबल बनते की नाही, तेव्हा हे फुल नाव टाकत नाही. टाइम टेबल जेव्हा बनते आपल्या क्लासचा, आपल्या कॉलेजचा, तर मग हे शॉर्टकट आपण नाव त्याच्यामध्ये ठेवतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. जेव्हा टाइम टेबल बनते तेव्हा शॉर्टकट नाव आपण याच्यामध्ये ठेवतो, म्हणून त्यावेळेस हे शॉर्टकट ॲब्रिव्हिएशन तिथं यूज केले जाते. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. शॉर्टकट ॲब्रिव्हिएशन, याला ॲब्रिव्हिएशन म्हणतो. पहा इथं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? ॲब्रिव्हिएशन. त्याच्यानंतर पुढचा कॉलम जो आहे कोर्स टाईप आहे. कोणत्या प्रकारचा कोर्स टाईप आहे? हे कोर्स टाईप इथं असते. ठीक आहे, वेगवेगळे कोर्स टाईप आहे, SEC, VEC. ठीक आहे, हे आपल्याला त्याचं काही काम नाही. आपल्याला काम करायचं आहे कोर्स कोड. हा कोर्स कोड लय महत्वाचा आहे. प्रत्येक कॉलेजचा कोर्स कोड एकच आहे तसा, पण वेगवेगळे चेंज होते. सब्जेक्टचा कोड चेंज होते. जसं पहा इथं किती आहे? 02 कोणाचा आहे? मॅथमॅटिक्सचा. बेसिक कम्युनिकेशनचा 03 आहे आणि बेसिक सायन्सचा 05 आहे. म्हणजे 311 दिसून राहिलं का व्यवस्थित सर्वांना? यस ऑर नो बोलत चला. Yes, sir. चला, ओके चला, ठीक आहे. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. तुम्ही दिसून राहिले मला काही जण. तर इथं जो आहे हा कोड आहे याचा. ठीक आहे, हा कोड आहे. हा जो कोड आहे हा याचा कोड आहे बरं. या सब्जेक्टचा हा कोड आहे, 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 या सब्जेक्टचा प्रत्येकाचा कोड आहे. ठीक आहे, तुमची मार्कशीट अशी बनते. त्याच्यानंतर सेमिस्टर टोटल IKS आवर्स फॉर सेमिस्टर. टोटल आवर्स म्हणजे हप्त्याचे किती लेक्चर घ्यायला पाहिजे, ही तुमच्या कामाची गोष्ट नाही आहे. 6 लेक्चर असणार, याचे 4 लेक्चर असणार, प्रत्येकाचे लेक्चर किती असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट दिला जाईल. ठीक आहे, एक मायक्रो प्रोजेक्ट असते. इथं मायक्रो प्रोजेक्ट दिलेला आहे. असाइनमेंट असते किंवा मायक्रो प्रोजेक्ट, सगळंच नाही बरं. एक तर असाइनमेंट असते, एक तर मायक्रो प्रोजेक्ट असते. असाइनमेंटमध्ये काही क्वेश्चन दिले जाते, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायला लागते. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टचे असते. त्याच्यानंतर नॅशनल लर्निंग आवर्स वीक. प्रत्येक वीकला किती घंटे तुम्हाला अभ्यास करायचा याचा ते इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे तेवढं काही डीप पण तुम्हाला जायची गरज नाही. हे आम्ही लेक्चर लोक सांगतो सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इथं पहा 70-30 दिलेला. 30-70 म्हणजे काय? 70 मार्काचा तुमचा पेपर असते, 30 मार्काचे तुमचे हे मॅक्सिमम असते थेअरीचे इंटरनल मार्क्स. हे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 वर असते. ठीक आहे, हे थेअरीचे मार्क्स आहेत, थेअरीचे इंटरनल मार्क्स. असे टोटल किती मार्काचा बनते तुमचा? 100 मार्काचा. याच्यापैकी पासिंग कितीवर आहे? 40. समजा फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या, मी अजून एक वेळा समजून सांगतो काय आहे हे आहे इंटरनल. ठीक आहे, हे आहे तुमचा थेअरी पेपर. आणि याच्यामध्ये जर समजा 30 भेटले आणि याच्यामधले जर समजा 10 भेटले, ते 10 किंवा 20 पकडून घ्या. हे जर 20 भेटले तर हे टोटल झाले 50. तर हे 40च्या वर तर झाले, म्हणून पास झाले. दोघे मिळून तुम्ही जर 38 असाल तर तुम्ही फेल होसाल. लक्षात ठेवा, दोन्ही मिळून जर समजा 38 मार्क असेल तर तुम्ही काय होता? फेल होता. ठीक आहे, जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला 100 पैकी 40च्या वरती मार्क्स पाहिजे. म्हणजे 100 मार्काचा तुमचा पूर्ण टोटल आणि त्याच्यापैकी 40च्या वरती पाहिजे. 41-42 चालते. 40ची पासिंग आहे, 40 वर पण पास होते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हे थेअरीचं झालं. प्रॅक्टिकली आहे याचं. प्रॅक्टिकल कोणाचं? मॅथमॅटिक्सचं 25 मार्काचं असते. ठीक आहे, ज्याला आपण SLA म्हणतो. हे 25 मार्काचं SLA असते. तुम्हाला सेल्फ लर्निंग म्हणतो आपण, बेस्ड ऑन सेल्फ लर्निंग. किती शिकले त्याची थोडीशी प्रॅक्टिस असते. हे असते किती मार्काचं? हे किती मार्काचं असते? 25 मार्क्सचं असते. किती मार्क्सचं असते? 25 मार्क्सचं. आणि त्याच्यातले पासिंग किती पाहिजे? 10 पाहिजे. मिनिमम किती पाहिजे? 10. असा टोटल 125 मार्क्सचा तुमचा पेपर असते. असं सेम टू सेम बाकीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही आपल्या बेसिक सायन्सचं सांगून देतो. इकडे पहा, बेसिक सायन्सचं जिथं असं असते तर समजून घ्या हा पेपर जो आहे तो ऑनलाईन होणार आहे. जिथं *# असते ना,
तिथं तो समजून घ्या, हा जो पेपर राहील तो कसा राहील, ऑनलाईन पेपर राहील. कसा पेपर राहील, ऑनलाईन रित्या हा पेपर असते. आणि हा ऑनलाईन रित्या पेपर असते तर याची MCQ ची एक्झाम असते. कशी असते, MCQ एक्झाम. याच्यामध्ये सेम टू सेम आहे, जसं याच्यात आहे तसंच आहे. 100 पैकी 40 मार्क पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता इथं जे 25 मार्क आणि इथं जे 25 मार्क आहे हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे आहेत. असे टोटल 20 मार्क तुम्हाला पास व्हायला पाहिजे. 250 मार्काचं असते. पहा किती सर्वात जास्त जर असेल ना, सर्वात जास्त मार्काचं, तर बेसिक सायन्स आहे. तुम्ही इथं पहा, तुम्हाला किती महत्वाचा हा सब्जेक्ट आहे. पर्सेंटेज वाढवण्यासाठी, हे समजवण्यासाठी मी तुम्हाला हे घेऊन आलो. हे लक्षात ठेवा की इथं 125 आहे, इथे 150 आहे, इथे पण तुम्ही लक्ष देऊ द्या. इथे 75 आहे, 100 आहे, 50 आहे, 100 आहे. अरे इथं पहा किती मार्क आहे, 250 मार्क आहेत. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे 250 मार्क. 250 मार्क म्हणजे तुमचे अर्धी मार्क्स इथंच खतम करून टाकते. 850 पैकी सर्वात जास्त मार्क असतील तर बेसिक सायन्स आहे. आणि म्हणून बेसिक सायन्स हा तुमच्यासाठी लय महत्वाचा सब्जेक्ट आहे. लय म्हणजे जास्तीत जास्त महत्वाचा आहे. बेसिक सायन्सचे प्रश्न आणि त्याचं प्रॅक्टिकल, त्याची थेअरी हे सर्वात जास्त विचारल्या जाते. 250 आहे, 250 किती आहे, 250 म्हणजे 850 ची तुमची मार्कशीट जर असेल तर त्याच्यापैकी 250 मार्काचं तुमचं बेसिक सायन्स येते. म्हणून महत्वाचं आहे. म्हणून याचा क्लास करणं गरजेचं आहे. समजलं का, हे समजलं का सिलेबस? यस ऑर नो बोलत चला आपण पुढे जाऊ. हा, हा सिलेबस तुम्हाला ग्रुपवर, ओके, हा सिलेबस तुम्हाला ग्रुपवर टाकणार. हे झाली स्क्रीन प्रिंट. आता आपल्याला जायचं आहे प्रत्येक, सर मला फक्त मॅथमॅटिक्सचा पाहिजे, तर त्याचं कसं करायचं. तर जर समजा तुम्हाला मॅथमॅटिक्सचं पाहिजे तर त्याच्यासाठी काय करसाल, मी थोडंसं याला वाईट करून देतो, म्हणजे थोडंसं वाढवून देतो तुम्हाला स्क्रीन. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं वाढते का, पाहू द्या मला, थोडंसं वाढला पाहिजे म्हणजे स्क्रीन तुमच्या लक्षात येते. ठीक आहे. तर हे प्रत्येक सेम साठी आहे. आपला पहिला सेम आहे ना, तर सेमिस्टर फर्स्ट इथं वरती लिहून आहे, लक्ष द्या. इथं लिहिलेलं आहे सेमिस्टर फर्स्ट. ठीक आहे. हा सेमिस्टर फर्स्ट इथं लिहून आहे. तर सेमिस्टर फर्स्ट साठी हे सब्जेक्ट आहेत. तर याच्यापैकी समजा आता कोणाला मॅथमॅटिक्सच करायचं असेल, सिलेबस डाउनलोड, तर हे पहा, हे मॅथमॅटिक्स दिलेलं आहे, इथं दिलं आहे मॅथमॅटिक्स. याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा मॅथमॅटिक्ससाठी. कम्युनिकेशनसाठी याच्यावर जाऊन क्लिक करा. आणि बेसिक सायन्ससाठी येतं. तर आपण याच्यातलं एकच करू ज्याचं नाव आहे बेसिक सायन्स. ठीक आहे. तर इथं आपण बेसिक सायन्सवर जाऊन क्लिक करणार आहोत. तर बेसिक सायन्सवर क्लिक करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल बेसिक सायन्स याच्यावर, आणि याच्यावर जाऊन काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. आणि क्लिक केल्यानंतर पहा काय जादू होते. तर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्याच्याशी रिलेटेड सिलेबस तुमच्या समोर येऊन जाईल. कुठे गेला सिलेबस, एक वेळा अजून बेसिक सायन्स होत काऊन नाही राहिला, होऊन काऊन नाही राहिला, बेसिक सायन्स बघा, आला हे बाई इथं लिहून आलं बेसिक सायन्स 311,305 बेसिक सायन्स. हे तुमच्या समोर सगळं आला. बेसिक सायन्स कोणत्या ब्रांचला आहे ना, हे प्रोग्रामिंग ब्रांचचे नाव आले. इथं सगळ्या ब्रांचला बेसिक सायन्स आहे. ठीक आहे. ब्रांचचे नाव आले इथं, सेव्ह करून देतो मी हे डेस्कटॉपवर, म्हणजे तुम्हाला सेंड करायला बरं होऊन जाते आणि तुम्हाला मग डाउनलोड करायची गरज राहणार नाही. हे सगळं मी इथं ठेवून देतो म्हणजे तुम्हाला हे कामी पडते पुढं. ठीक आहे. तर हा सेव्ह होऊन राहिला तोपर्यंत होते की नाही लवकर सेव्ह होऊन जा. लवकर सेव्ह झाला की मग लगेच आपण आपल्या कामाला लागू. तुमचं कॉलेज जे आहे ते अजून स्टार्ट व्हायला वेळ लागते. ठीक आहे. अजून वेळ आहे. स्टार्ट झाल्यानंतर मग तुम्ही कॉलेजला जासाल, तोपर्यंत आपल्या क्लास अटेंड करा. फ्री डेमो चालू आहे, फ्री डेमो अटेंड करा. तुम्हाला समजलं तर लावा, नाही समजलं काही हरकत नाही, तुमची मर्जी. ठीक आहे. पण गॅरंटी सांगतो, तुम्ही जर 100% लक्ष दिलं तर आपला क्लास तुम्हाला असं होऊ शकत नाही की समजणार नाही. कारण की पूर्ण मराठी आपल्या गावरानी भाषेतून आपलं टीचिंग चालू आहे आणि हे सगळ्यात सोयीस्कर आहे. इंग्लिशमध्ये नुसतं बडबड केलं आणि काही पोट्टे झोपा काढतात, त्याच्यात काहीही अर्थ नाही. म्हणून आपण मराठीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला समजून सांगतो की जेणेकरून प्रत्येक प्रश्न त्याला वाचून समजता आला पाहिजे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून आपण मराठीमध्ये आपला क्लास चालवतो. ठीक आहे. पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले क्लासेस चालतात. अजून काही विद्यार्थी जॉईन होतील, तुमच्या क्लासचे काही विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही समजून सांगा, आपले क्लास दाखवा. आपल्या क्लासची लिंक जी आहे ते शेअर करा, त्यांना दाखवा की असे क्लासेस चालू आहे. ज्याला असं वाटते त्याला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा. ठीक आहे. सेमिस्टर वन फर्स्ट आहे, बेसिक सायन्स आहे. हा त्याचा सब्जेक्ट कोड आहे काय, 311305. ठीक आहे. हा सब्जेक्ट कोड आहे. आज आपण फक्त जाणून घेऊ की आपल्याला कोणत्या सिलेबसमध्ये कोणते युनिट येतात. ठीक आहे. तर बघा, हा टीचिंग लर्निंग असेसमेंट स्कीम आहे.
ठीक आहे. बेसिक सायन्सची हे स्कीम आहे, एक वेळा समजून घ्या. हा आपला कोड असते, कोर्स कोड. बेसिक सायन्स आपला सब्जेक्ट आहे, ठीक आहे. याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे? बीएससी जिथं दिसन आपल्या टाइम टेबलमध्ये समजून घ्या, तो बेसिक सायन्स आहे आणि त्याचा टाइम मग सांगितला जातो. हा कोर्स कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर 4 आवर्स आहे, ठीक आहे. किती? 4 आवर्स. याचा काही घेणं नाही. क्रेडिट 5चा याचा पेपर ड्युरेशन याचा 1.5 तास असते, ठीक आहे. पेपर ड्युरेशन किती आहे? 1.5 तास. 1.5 घंट्याचा पेपर असते हा. 1.5 तासामध्ये तुम्हाला पेपर द्यावा लागते. ऑनलाईन पेपर किती? 1.5 तासाचा 1.50. त्याच्यानंतर 1.5 नाही 1.5 असेल, 1 घंटा 50 मिनिट्स असं असू शकते, मे बी कन्फर्म नाही. त्याच्यानंतर पुढचा हे तर तुम्हाला समजलंच की 70 ऑनलाईन पेपर आणि 30 मार्काची. पण तुमची कॉलेज डिपेंड करते की कॉलेज कशी घेते. कॉलेजने जर पेपरवर घेतली तर पेपरवर घेईन एमसीक्यू, अशी एमसीक्यू घेणार पेपरवर किंवा ऑनलाईन घेणार, या दोनपैकी एक काहीतरी घेणार. त्याच्यानंतर 100 मार्काची टेस्ट राहील, म्हणजे 100 मार्क हे पूर्ण टोटल, त्याच्यापैकी 40 मार्क पास व्हायला पाहिजे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर असं टोटल जे थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मिळून तुमचे हे किती मार्काचा राहते? 250 मार्काचा टोटल मार्क्स. म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय कोणता आहे? तो आहे बेसिक सायन्स. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तुमचे मार्क पर्सेंटेज वाढवण्यासाठी. अरे एक मार्काना पोट्टेचे सब्जेक्ट बॅक येते. इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर पोट्टे रडतात की यार, जर समजा 1 मार्क भेटला असता तर मी आज इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग करत असतो, नाही तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये एखाद्या पोस्टवर असतो, 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये पगार हा घेतला असता. म्हणून एक महत्त्वाचा जो आहे, एक मार्क्स हा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर आता याचं आपण शॉर्टकटमध्ये पाहू की कोणते पेपर किती मार्क्सला येते, ठीक आहे. कोणते जे युनिट आहेत ते किती मार्कला येते, शॉर्टकटमध्ये आपण समजून घेऊ. आणि हा सिलेबस आपण इथं आज पाहू, ठीक आहे. तर हे सिलेबस आहे, आपण सिलेबस पाहणार आहोत बेसिक सायन्सचा, कोणते युनिट किती मार्काला येतात ते, ठीक आहे. तर कुठे गेला सिलेबस? लवकर थोडासा फास्ट करण्याचा प्रयत्न करून राहिलो मी की तुम्हाला लवकरात लवकर जर सिलेबस दिसला की तुमच्या मनातील जे शंका आहे ते दूर होऊन जाते, ठीक आहे. COPO लिहिलेला इथे युनिट टेस्ट, इथं तुमचा सिलेबस आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. युनिट नंबर 1 पासून सगळंच या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण 1 बाय 1 मी तुम्हाला समजून सांगतो याचा सिलेबस, ठीक आहे. आता हे जे पहिले युनिट आहेत इथून तर इथपर्यंत हे आहे तुमचं फिजिक्स, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही क्लासेसवर गेले तर क्लास करत असताना फिजिक्स हा दुसरा माणूस शिकवते, केमिस्ट्री हा दुसरा माणूस शिकवते, माणूसच नाही बरं, वुमेन पण शिकवते, लेडीज पण शिकवते, ठीक आहे. तर फिजिक्स आणि हे जे 3 युनिट आहेत हे आहे केमिस्ट्रीचे. काल कोणीतरी प्रश्न विचारला तर सर किती युनिट आहेत? पहा किती युनिट आहेत, टोटल 6 युनिट आहेत, ठीक आहे. टोटल 6 युनिट आहे. फिजिक्सचे 3 युनिट, टोटल 3 युनिट जे आहेत हे फिजिक्सचे, आणि टोटल 3 युनिट हे कोणाचे आहेत? केमिस्ट्रीचे, ठीक आहे. फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे 3 युनिट आहेत. मग आता पुढचं लक्ष द्या, कोणत्या याला किती मार्क्स आहेत हे बघा. या पहिल्या युनिटला 7 घंटे लागतात. किती मार्कासाठी आहे? 9 मार्कासाठी आहे. किती आहे? 9 मार्क्सचा आहे. दुसरा आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स, हा जो आहे 14 मार्क्सला आहे, 14 मार्क्सला आहे. त्याच्यानंतर थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स, हा जो युनिट आहे हा 12 मार्क्स आहे. याचं मिनिंग तुम्हाला सांगतो मी पुढच्या क्लासमध्ये. आज फक्त हे समजून घेऊ की कोणता युनिट किती मार्काला येते, ठीक आहे, हे समजून घेऊ. त्याच्यानंतर आहे केमिकल बॉन्डिंग हा 9 मार्काचा आहे. केमिकल बॉन्डिंग किती मार्काचा आहे? 9 मार्क्सचा आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल कोरोजन इट्स प्रिव्हेन्शन, या आहे 12 मार्क्सचा, ठीक आहे. याचं मिनिंग पुढं सांगणार आहोत, बिंदास राहा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस, हा 14 मार्क्सचा. सांगा बरं याच्यातले 2 युनिट किती महत्वाचे आहेत? याचा दुसरा युनिट आणि याचा लास्ट युनिट हे किती मार्काचे आहे? पहा 14 मार्क्सचे. मग तुम्ही म्हणता सर हे फिजिक्स जे आहे हे किती मार्काला विचारलं जाते? तर हे 35 मार्क्सला विचारलं जाते. किती मार्कला? 35 मार्क्सला विचारलं जाते. आणि मग केमिस्ट्री किती मार्काचा? अरे 70 मार्काचा पेपर आहे, 35 जर फिजिक्स असेल तर केमिस्ट्री सांगा किती मार्काचा येईल? 35 मार्क्सचा. यस ऑब्वियसली 35 मार्क्सचा. टोटल मिळून 70 मार्काचा तुमचा पेपर येणार आहे. 70 मार्कापैकी कोणत्या युनिटला किती महत्व आहे हे याच्या मार्क्सवरून समजते. याचे मार्क्स या साईडला दिलेले आहे, ठीक आहे. 9 मार्काचा पहिला, दुसरा आहे 14, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 9, मग 12, मग 14, असे टोटल 17 मार्क्सचा तुमचा पेपर आहे. कोणत्या याला किती वेळ कॉलेज देणार तर इथं टाइम दिलेला आहे 7 घंटे.
इथं दिलेलं आहे 7 घंट्याच्या नंतर 13 घंटे, त्याच्यानंतर 10 घंटे, नंतर 6 घंटे, नंतर 12 घंटे, नंतर 12 तास, असे प्रत्येकाला युनिटला टाइम द्यावा लागते. युनिट अँड मेजरमेंट मध्ये पाहणार आहोत आपण की सेंटीमीटरला जर समजा मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर सेंटीमीटरचं मीटरमध्ये किती लागते, कोण सांगते सांगा. सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही 1 सेंटीमीटरला किती मीटर म्हणसाल सांगा. यस, रेज हँड कोणी केला. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होते सांगू शकते कोणी. हे कन्वर्जन आपल्याला शिकायचं आहे. हे कन्वर्जन आपल्याला शिकायचं आहे. समजा 1 kg म्हटलं मी. 1 kg म्हणजे किती ग्राम, कोण सांगते. 1 kg म्हणजे किती ग्राम. यस, 1 kg म्हणजे 1000 ग्राम. हे आहे युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये. युनिट अँड मेजरमेंट मध्ये आपण शिकणार आहोत की एक जे कन्वर्जन आहे हे एक युनिट दुसऱ्या युनिट मध्ये कसं कन्वर्ट करते हे आपण या युनिट मध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या युनिट मध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्समिट होते, इलेक्ट्रॉनच्या फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफर होते. जर समजा एक तार आहे, त्या तारावर जर समजा एक पक्षी बसलेला असते तर या पक्षाला कधीही करंट लागत नाही. याचं कारण काय, कोण सांगते. हा तारावर पक्षी बसलेला असते, पाहा ना तुम्ही, तारावर पक्षी बसला तो मरते काय, कधी पाहिला काय. यस ऑर नो, मरते काय, नाही मरत. त्याचं कारण कोण सांगते, काय सांगते, का काय का बरं तो मरत नाही, काय कारण असते सांगू शकता. दोन पॉइंट असतात. कोणती एखादी पिन पाहिली की नाही तुम्ही, त्या पिनला 2 पॉइंट असतात. 2, एक मेन असते आणि एक न्यूट्रलचा असते. हे 2 असणं गरजेचं आहे. हा का करते, मेनवर असते म्हणून याला काही होत नाही. याला अर्थिंग भेटत नाही. अर्थिंग जर भेटलं तर हा मरते. याला जर अर्थिंग भेटलं तर हा मरते. तर याचे पाय पण तसे असतात थोडेसे, त्याच्यामुळे त्याला करंट लागत नाही आणि त्याच्यानंतर अर्थिंग भेटत नाही. हे इलेक्ट्रिसिटी मध्ये होतं. मॅग्नेटिझम मध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेट कसा हे होते, कसा चुंबकत्व होतं, हे करते. त्याचे किती पोल असतात, नॉर्थ साऊथ 2 पोल असतात मॅग्नेटचे, आहे ना. आम्ही लहान जे होतो ना तेव्हा एक खेळ खेळायचो. खालून मॅग्नेट लावत होतो, जे स्पीकरचे मॅग्नेट असतात ते, आणि वरती खिळा ठेवत होतो आणि जादू दाखवत होतो. हे बा जादू, आणि फिरत होतो असं, जसं मागच्या साईडने आम्ही फिरत होतो, समोर दाखवत होतो, हे बघ खिळा कसा फिरून राहिला, आणि ते ताट असं उभं करत होतो. तुम्ही कोण कोण खेळले हा गेम, खेळले का तुमच्यापैकी कोणी मॅग्नेट सोबत खेळले काय. मॅग्नेट म्हणजे लोहा चिंबक, खेळले आहे काय. यस, काही जण विद्यार्थी आपले खेळलेले आहे, लोहा चिंबक सोबत खेळलेले आहे काय ना. तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत, त्याचा अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत आपण. सेमी कंडक्टर काय ते युनिट नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. युनिट नंबर 3 मध्ये हो आलं लक्षात. कावरे तुम्ही पण खेळलेले आहे, ठीक आहे. सर्वांवर लक्ष आहे बरं माझं. बिंदास राहा तुम्ही, क्लास आपला रेग्युलर करा, तुम्हाला सगळं समजता येईल. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की हीट कशी उत्पन्न होते. आपण उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडेच काऊन घालतो, काय कारण आहे उन्हाळ्यामध्ये काळे कपडे काऊन घालत नाही, हे सगळं याच्यात पाहणार आहोत. फायबर ऑप्टिक्स केबल, तुमच्या घरी इंटरनेट कनेक्शन आलं, कशामुळे आलं, एका केबलमुळे आलं. ज्या केबलमध्ये डेटाच्या फॉर्मॅटमध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचते. या युनिटमध्ये पाहणार आहोत. इथं तुमचा फिजिक्स संपला. त्याच्यानंतर आता तुमचा चालू झाला काय, केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये काय होणार आहे, केमिकल बॉन्डिंग पाहणार. बॉन्डिंग केमिकल बॉन्डिंग, NaCl पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होते, द्रावण तयार होते, आहे की नाही. जर समजा पाणी जर घेतलं, या पाण्यामध्ये जर समजा NaCl टाकलं म्हणजे मीठ टाकलं, काय टाकलं, मीठ जर टाकलं तर याच्यामधून आपण लाईट जो आहे तो तयार करू शकतो. हे कसं होणार हे आपण पाहणार इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. मेटल कोरोजन, समुद्राच्या ठिकाणी जर तुम्ही जासाल ना तर समुद्राच्या पाण्यामध्ये जेवढ्या लवकर आपलं लोखंड सडते तेव्हा साध्या पाण्यामध्ये तेवढं लवकर सडत नाही. हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की मेटलला कोरोजन कसं लागते, जंग कसा लागते, त्याचं कारण काय, कोणत्या कोणत्या लेअर त्याच्यामध्ये येणार आहेत, हे आपण मेटल कोरोजन मध्ये पाहणार आहोत. मग लागते तर आपण करतो काय, तुम्ही सांगा बरं. जर समजा कोणत्या लोखंडाला जंग लागू नये, कोरोजन लागू नये, काय करता तुम्ही, पाहिलं तुम्ही काय. यस, व्हेरी गुड. कलर करतात. केव्हाही आपण लोखंडाचं काही बनवलं ना तर त्याच्यावरती पेंटिंग केल्या जाते, कलरिंग केले जाते. त्याच्यामुळे काय होते, त्याला काय लागत नाही, जंग लागत नाही. ते एकच नाही, असे खूप सारे उदाहरणं आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. कोरोजन अँड इट्स प्रिव्हेंशन. आणि त्याच्यानंतर आपण पाहलो इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिस हा एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये आपण पाहतो कॅटॅलिसिस कसं होते आणि इंजिनिअरिंग मटेरियल्स कोणते आहे. जसं की इंजिनिअरिंग मटेरियल, समजा तुम्ही घरी टीव्ही आणला, तर टीव्ही जर घरी आणला तर तो कसा देते पॅकेज करून, टीव्ही असाच देऊन देते का, नाही.
टीव्ही कशात तरी पॅकिंग करते ना, कशामध्ये ते माहिती का, थर्माकॉलमध्ये. पाहिलं असेल तुम्ही, थर्माकॉलमध्ये टीव्ही किंवा काचेची वस्तू पॅक करून देते, कारण तो फुटायला नको, तुटफूट व्हायला नको. खड्डा असते, कुष्ट असते, त्याच्यावर लावलेलं असते. हे काऊन लावलेलं असते, कारण हे जे बनवलेले इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत हे व्यवस्थित राहिले पाहिजे, आणि याला आपण मग अप्लाय करतो पॉलिथिन है ना, त्याच्यानंतर थर्माकॉल, त्याच्यानंतर अजून खूप सारं त्याला अप्लाय करतो, तो व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून. हे इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये आपण पाहणार आहोत. तर हे सगळेच्या सगळे युनिट्स आपण आपल्या या बेसिक सायन्सच्या याच्यामध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये या साईडला याची मार्किंग दिलेली आहे, आणि एवढे युनिट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हा आपला सिलेबस आज आपण आपल्या क्लासमध्ये डिस्कस केला. कुठून डाउनलोड करायचा, काय करायचं, हे आपण आजच्या क्लासमध्ये शिकलो. तर आजच्या क्लासमध्ये आपण मित्रांनो आजच थांबू. शुभ सकाळ, शुभ दिवस सर्वांना. आजचा क्लास इथेच आपण थांबू. कोणाला काही विचारायचं असेल तर बिंदास तुम्ही विचारू शकता. बोला, कोणाला काही विचारायचं आहे? येस ऑर नो? नो. चला ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर केव्हाही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. हा व्हिडिओ आपला युट्यूबवर राहील, आणि तुम्ही ह्या लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपवर जे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. हॅव अ नाईस डे. आता तुम्ही लेफ्ट होऊ शकता.